तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक येथील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेले गतिरोधक वाहन चालकांसाठी सुरक्षेचे साधन की मृत्यूचे सापळे असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। कारण या गतिरोधकांमुळे सातत्याने अपघात घडत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। 15 दिवस तब्बल 5 अपघात, अनेकांचे हातपाय फ्रॅक्चर आणि 6 महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृत्यू। मग प्रशासनाला आणखी किती अपघात हवे आहेत? आणखी किती नागरिकांचे हातपाय मोडले पाहिजेत? आणखी किती जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन जागे होणार? ग्रामस्थांच्या माहितीनुसार सुमारे 6 महिन्यांपूर्वी बेलखेड येथील एका महिलेचा याच ठिकाणी झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता। तर मागील अवघ्या 15 दिवसात तब्बल 5 अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांनी संबंधित गतिरोधकांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार गतिरोधकांचे बांधकाम करून आवश्यक सूचना फलक, रिफ्लेक्टर आणि पांढरे पट्टे लावण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अन्यथा आता केवळ निवेदन नाही तर तीव्र लोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेडे, आडगाव। आमच्या गावातील हा गतिरोधक हा अतिशय जीवघेणा ठरत आहे। गेल्या 6 महिन्यात ते मागच्या 2 वर्षात या ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहेत। अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे। मागील 5-6 महिन्यापूर्वी बेलखेड येथील एक महिला पण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेली आहे आणि आज या मागच्या 15 दिवसात इथे लगातार 5 घटना घडलेल्या आहेत। त्यात अनेक महिलांचे हातपाय मोडलेले आहेत व गंभीर दुखापती झालेल्या आहेत। त्यांना सर्वांनी मिळून दवाखान्यात नेलेला आहे। दवाखान्याचा खर्च आणि वारंवार आम्ही सगळ्यांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन ग्रामपंचायतला पूर्वकल्पना दिलेली आहे, तरीही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही गंभीर दखल या बाबतीत घेतलेली नाही आहे। आता ह्या सगळ्या नागरिकांची एकच अशी मागणी आहे की ह्याच्यावर काहीतरी कारवाई ग्रामपंचायतने करावी। वारंवार ते आम्हाला उत्तर देतात आम्ही करू बघू। तर आता आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की ह्यात जे लोक जे अपघात झाले असतील त्यांची नुकसान भरपाईसुद्धा ग्रामपंचायतने द्यावी आणि जर अशीच घटना परत घडली तर ग्रामपंचायतवर सदस्य म्हणून शोधाचा गुन्हा हा सर्वांनी दाखल करावा अशी आम्ही सगळे नागरिक इथं मागणी करत आहोत।